महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या मातीशी जोडलेला आहे, म्हणजे जमिनीच्या बांधावरून होणारे वाद. मग तो दिवाणी न्यायालय विरुद्ध महसूल विभाग यांचा संघर्ष असू दे आणि जमिनीची मोजणी नेमकी कशी करावी यावर आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि हे विषय असे आहेत ना जे प्रत्येक घरगुती आणि कौटुंबिक चर्चेत कधी ना कधी येतातच. नक्कीच. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप अतिशय उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कायम कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. जमिनीचा विषय आला की तो केवळ पैशाचा किंवा मालमत्तेचा राहत नाही, तो खूप भावनिक विषय बनतो. हो ना, म्हणजे गावाकडे आपण बघतो पिढ्यानपिढ्या एकाच जमिनीत लोक राहतात, पण अचानक एक दिवस कळतं की शेजाऱ्याने आपला बांध कोरलाय किंवा त्याचा ट्रॅक्टर आपल्या जागेत घुसलाय. हो, आणि मग तिथूनच खऱ्या वादाला सुरुवात होते. बरोबर. आणि मग स्वतःच्या जमिनीची अचूक माहिती नसणे, जुने नकाशे नसणे, यामुळे हे वाद अगदी एका इंचावरून टोकाला जातात. मग अशा वेळी सामान्य माणसाला प्रश्न पडतो की नक्की करावं तरी काय. मोजणी हाच एक मार्ग उरतो, पण ही मोजणी नेमकी काय असते आणि त्यात इतका वेळ का लागतो? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण मालकी हक्क असणं आणि प्रत्यक्ष जागेवर आपली वहिवाट असणं ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच भूमी अभिलेख विभागाची अधिकृत मोजणी महत्वाची ठरते. आता बघा, शासनाने लोकांच्या गरजेनुसार मोजणीचे प्रामुख्याने 4 प्रकार पाडलेत. अच्छा, 4 प्रकार आहेत. हो. पहिला प्रकार आहे साधी मोजणी, म्हणजे ज्यांना कसलीच घाई नाही, कोणताही तातडीचा वाद नाहीये, फक्त स्वतःच्या माहितीसाठी हद्द कायम करायचे, त्यांच्यासाठी हा प्रकार योग्य आहे. म्हणजे एकदम निवांत करायची असेल तर? हो, अगदी. यात अर्ज केल्यापासून साधारणतः 6 महिन्यांच्या आत मोजणी पूर्ण होते आणि याची फी सुद्धा सर्वात कमी असते. पण 6 महिने म्हणजे इतका वेळ का लागतो? कसे, संपूर्ण राज्याचा विचार केला तर भूमी अभिलेख कार्यालयावर अर्जांचा खूप मोठा ताण असतो आणि मनुष्यबळ मर्यादित असतं. पण ज्यांना घाई आहे त्यांच्यासाठी दुसरा प्रकार आहे तातडीची मोजणी. अच्छा. समजा तुम्हाला मोजणी लवकर हवी असेल तर साध्या मोजणीच्या दुप्पट फी भरून हा पर्याय मिळतो. यात साधारण 3 महिन्यात मोजणी पूर्ण होते. ओके, म्हणजे 3 महिने. हो. आणि तिसरा प्रकार म्हणजे अतितातडीची मोजणी. आता कधी काय होतं, न्यायालयात केस चालू असते किंवा बँकेचं कर्ज लगेच मंजूर करून घ्यायचं असतं. हो, बँकांची कामं तर अडून राहतात त्याशिवाय. बरोबर. अशा वेळी अतितातडीची मोजणी वापरतात. यात साध्या मोजणीच्या तिप्पट फी आकारली जाते, पण तुमचं काम साधारण 1 ते 2 महिन्यात होऊन जातं. आणि यापुढे जाऊन चौथा प्रकार आहे अतितातडीची मोजणी. अतितातडीची. हो. यात विशेष शुल्क भरून अवघ्या काही दिवसांतच मोजणीची प्रक्रिया पार पडते. बापरे, म्हणजे हे ऐकून मला थेट रेल्वेच्या तिकीट बुकिंगचीच आठवण आली. म्हणजे आधी साधं तिकीट, मग तत्काळ तिकीट, आणि खूपच घाई असेल तर प्रीमियम तत्काळ. हो, अगदी तसंच. वेळेची किंमत ओळखून हे प्रकार दिलेत. पण या सगळ्यात मोठी क्रांती झालीय ती म्हणजे ई-मोजणी प्रणालीमुळे. ई-मोजणी? हो. आता मोजणीसाठी रोवर आणि ETS म्हणजे इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन या मशीनचा वापर होतो. पण गावाकडे अजूनही लोकांच्या डोक्यात तीच जुनी पद्धत असते, ती लोखंडी साखळी ओढत मोजणी करण्याची. मग आता या मशीनमुळे काय फरक पडलाय? खूप मोठा फरक पडलाय. ती जी जुनी साखळी पद्धत होती ना, तिला गंटर्स चेन म्हणायचे. त्यात खूप चुका व्हायच्या. कशा प्रकारच्या चुका? म्हणजे समजा जमीन उंच सखल असेल तर साखळीमध्ये झोल खायची, उन्हाळ्यात प्रसरण पावायची, त्यामुळे इंच करत शेवटी एकरांमध्ये फरक पडायचा. पण आता ETS आणि रोवर हे थेट उपग्रहाच्या म्हणजे GPS मदतीने काम करतं. अरे वा, थेट उपग्रहावरून? हो. लेझर किरणांचा वापर होतो, त्यामुळे मानवी चुका होण्याची शक्यता जवळपास 0 झाली आहे. हे तर खूपच भारी आहे. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. पण आता आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊया. गावाकडे ना एक खूप मोठा गैरसमज असतो. समजा मोजणी झाली आणि शेजाऱ्याने लागाच्या भरात आपला बांधाचा दगड उखळून फेकला, तो लोक म्हणतात त्याने फेकला ना, मग आपणही त्याचा दगड फेकून देऊ, यात काय एवढं? तर हा जो भावनिक विचार आहे यावर कायदा काय सांगतो? हा खूपच गंभीर गैरसमज आहे. कारण बांधाचा दगड उखडून फेकणे ही काही साधी गोष्ट नाहीये.
याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याचा भक्कम आधार आहे. अच्छा, म्हणजे यासाठी विशेष कायदा आहे? हो, यातील प्रकरण 9 हे खास जमिनीची हद्द आणि हद्दीच्या खुणा यासाठीच आहे. यात पहिली तरतूद आहे कलम 135 ची. कलम 135 काय सांगतं? या कलमानुसार जमिनीच्या हद्दी निश्चित करण्याचा आणि शेजाऱ्यांचे हद्दीचे वाद मिटवण्याचा पूर्ण अधिकार महसूल अधिकाऱ्यांना दिलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणाची हद्द कुठपर्यंत आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त सरकारी अधिकाऱ्याला आहे, कोणत्याही खाजगी व्यक्तीला नाही. म्हणजे कुणी स्वतःची दादागिरी करू शकत नाही? अजिबात नाही. आणि यानंतर येतं कलम 138. हे खूप महत्वाचं आहे. अच्छा. एकदा तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी करून हद्द निश्चित केली आणि खुणा रोवल्या की ती हद्द अंतिम असते. त्याला कायदेशीर संरक्षण मिळतं. म्हणजे ती लाईन फायनल झाली? हो. आणि आता येतो त्या दगडाच्या गैरसमजाचा मुद्दा. हां. त्यासाठी आहे कलम 146. म्हणजे ज्या कलमाखाली कारवाई होते? हो, अगदी. कलम 146 स्पष्ट सांगतं की जर कोणी सरकारी बांध जाणीवपूर्वक नष्ट केला किंवा दगड हलवला तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होते आणि दंडही लागतो. फौजदारी कारवाई म्हणजे थेट पोलिसात केस? हो, थेट पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो. हा काही फक्त दिवाणी स्वरूपाचा वाद राहत नाही. बापरे, हे तर अनेकांना माहितीच नसेल. लोक रागाच्या भरात बांधाचे दगड फेकून देतात. हो, पण यामुळे होतं काय की बांधावरची दादागिरी संपते. शेतकऱ्याला कायद्याचं थेट संरक्षण मिळतं. हे खरंच डोळे उघडणारे आहे. पण मग मला सांगा, अनेकदा लोक काय करतात, अतिक्रमण झालं की महसूल विभागाकडे न जाता थेट वकिलाकडे जातात आणि दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात केस टाकतात. हे असं थेट कोर्टात जाणं कितपत योग्य आहे? तसं पाहिलं तर उच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत ते यावर खूप स्पष्ट मार्गदर्शन करतात. काय सांगतो उच्च न्यायालयाचा दाखला? दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 9 आणि आपली महसूल संहिता कलम 138 या दोन्हींचा विचार करून न्यायालयाने स्पष्ट केलंय की जमिनीची प्रत्यक्ष हद्द म्हणजे बाउंड्री ठरवण्याचा एकमेव अधिकार महसूल विभागाच्या तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांनाच आहे. म्हणजे दिवाणी न्यायालय स्वतःहून हद्द ठरवू शकत नाही? नाही, कोर्टाला तो अधिकार नाहीये. कारण बघा, न्यायालय हे कागदोपत्री पुराव्यांवर चालतं. न्यायाधीश स्वतः शेतात जाऊन मोजणी तर करू शकत नाहीत ना. बरोबर आहे ते. त्यामुळे लोक न्यायालयात जातात, वर्षे 2 वर्षे तारखा चालतात, पण जोपर्यंत अधिकृत सरकारी मोजणी होऊन त्याची प्रत आणि अतिक्रमणाचा अहवाल न्यायालयात येत नाही तोपर्यंत न्यायालय काहीच निकाल देऊ शकत नाही. म्हणजे मोजणी आधी करावीच लागते? हो. सोप्या शब्दांत सांगायचं तर जमिनीचा मालकी हक्क म्हणजे टायटल हे ठरवण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे, पण ती जमीन जागेवर कुठून कुठपर्यंत आहे ही हद्द ठरवण्याचा अधिकार फक्त भूमी अभिलेख विभागाला आहे. हे विश्लेषण खूपच क्लिअर आहे. मालकी हक्क विरुद्ध हद्द हक्क. यामुळे लोकांचा खूप वेळ आणि पैसा वाचेल. याच टप्प्यावर मला पुन्हा सांगावंसं वाटतं की अशाच अचूक माहितीसाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण थोडा प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया. समजा मला मोजणी करायची आहे, तर मी सुरुवात कुठून करावी? याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपण एक चेकलिस्टच बनवूया. सर्वात आधी कागदपत्रे गोळा करणे. यासाठी चालू तारखेचा म्हणजे अगदी अलीकडचा 7/12 सोबत 8 उतारा आणि आधार कार्ड लागतं. ओके, 7/12, 8 आणि आधार कार्ड. हो. हे घेऊन तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात म्हणजेच TILR ऑफिसमध्ये जायचं असतं. तिथे मोजणी प्रणालीद्वारे अर्ज करायचा. यात एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे शेजारच्या सर्व खातेदारांची नावे बरोबर देणे. पण इथे एक अडचण येते ना. समजा शेजाऱ्यानेच अतिक्रमण केलंय, तर तो थोडीच सहकार्य करेल, तो तर विरोधच करेल. मग काय करायचं? कायद्याने याचाही विचार केलाय. अर्ज केल्यावर मोजणीची तारीख मिळते आणि कलम 135 नुसार 15 दिवस आधी लगतच्या सर्व शेजाऱ्यांना मोजणीची नोटीस जाते. अच्छा, 15 दिवस आधी? हो. आणि इथे एक फॅक्ट सांगते. लोकांना वाटतं की शेजारी आला नाही तर मोजणी रद्द होईल, पण तसं अजिबात नसतं. अरे वा, म्हणजे मोजणी होतेच? हो. शेजारी मुद्दाम आला नाही तरी मोजणी थांबत नाही. ती एकतर्फी म्हणजेच एक्स पार्टे पूर्ण केली जाते. हा तर खूप मोठा गैरसमज दूर झाला. मग प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी काय होतं? त्या दिवशी शासकीय भूकरमापक त्यांचं ETS किंवा रोवर मशीन घेऊन येतात, अचूक मोजणी करतात आणि जागेवर चुन्याने हद्दीच्या खुणा करतात. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत मिळणे. प्रत? हो.
मोजणी झाल्यावर कार्यालयातून जो अधिकृत नकाशा मिळतो त्याला महसुली भाषेत क प्रत म्हणतात. जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर ते या क प्रतीमध्ये एकदम स्पष्ट दिसतं. म्हणजे ही क प्रत म्हणजे एखादे हेल्थ रिपोर्ट सारखीच आहे म्हणा ना. जसा एक्सरेमध्ये फ्रॅक्चर दिसतं तसं या क प्रतीमध्ये अतिक्रमण स्पष्ट दिसतं आणि हाच रिपोर्ट घेऊन मग कोर्टात जायचं. अगदी बरोबर. तो कोर्टातला सर्वात मोठा पुरावा असतो. ही माहिती खरोखरच खूप फायद्याची आहे. पण मला सांगा, या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? पहिली आणि सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे खाजगी मोजणी कधीच करू नये. लोक खाजगी मोजणी करतात ना पैसे वाचवायला? हो, पण खाजगी सर्वेयरने केलेली मोजणी न्यायालयात किंवा सरकारी दरबारी अजिबात ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे कायम शासनाची अधिकृत मोजणीच करावी. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. दुसरी काय काळजी घ्यावी? मोजणी झाल्यावर जेव्हा अधिकारी जागेवर चुन्याच्या खुणा करतात तेव्हा त्याच दिवशी तिथे कायमस्वरूपी सिमेंटचे खांब रोवून घ्यावेत. म्हणजे लगेच पक्क काम करायचं? हो, कारण पाऊस आला किंवा कुणी रात्रीतून चुना पुसून टाकला तर परत वाद होऊ शकतो. आणि समजा मला सरकारी मोजणी मान्य नसेल, मला वाटलं अधिकाऱ्यांनी चूक केलीये, तर काय करायचं? तिथेच वाद घालायचा का? अजिबात नाही. जागेवर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. मोजणी चुकीची वाटली तर अधीक्षक भूमी अभिलेख, ज्यांना आपण SLR म्हणतो, त्यांच्याकडे कायद्याने अपील करता येतं. अच्छा, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील? हो, तिथे फेर मोजणीची म्हणजे सुपरइम्पोज्ड मेजरमेंटची मागणी करता येते. यात जुना नकाशा आणि नवीन नकाशा एकमेकांवर ठेवून अचूकता तपासली जाते. हो, खूपच छान. कायदेशीर मार्गाने गेलं तर प्रश्न नक्कीच सुटतात. तर आज आपण मोजणीचे प्रकार, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेची कलमे आणि न्यायालयाचे अधिकार यावर सविस्तर चर्चा केली. हो, आणि अर्ज कसा करावा, क परत म्हणजे काय हे पण पाहिलं. होय, अशाच नवनवीन आणि कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही चॅनलशी नक्की जोडून राहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या महसुली किंवा कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. नक्कीच. तसेच नवनवीन कायदेशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा विचार इथे मांडावासा वाटतो. जमिनीचा बांध हा केवळ मातीचा ढिगारा नसून ती आपल्या कष्टाची आणि हक्काची सीमा आहे. तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.